काय डिश वॉशर घेणं म्हणजे पैसे फुकट. आता ह्या वाक्य चूक की बरोबर? हो सांगताय मी तुमका, पण त्याच्या आधी हाय हॅलो कशी असतात सगळीजण? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत. तुमका सुरुवातीकच सांगितलेला बरा, नाही तर तुमका आणि वाटत मी खयच्या तरी कंपनीची ॲड करतय म्हणून. नाही नाही, मी माझो पर्सनल एक्सपिरियन्स तुमका सगळ्यांका शेअर करतय. करू ना? तर मग ह्यो व्हिडिओ माझं नक्की शेवटपर्यंत बघा. मी रोज डिशवॉशर वापरत नाही, कारण माझ्याकडे भांडी दीक्षा घासता. आमच्याकडे IFB कंपनीची डिशवॉशर असा. पण खराच काय काय वेळेक ही मशीन आपणाक खूप मदत करता. कधी कधी एक्स्ट्राची भांडी असतात आपल्याकडे, त्याच्यानंतर आपल्याकडे पाहुणे येले किंवा घरात जास्त पसारो वाढलो असतात भांड्यांचो, तेव्हा डिशवॉशर म्हणजे मोठा आधार असता. विशेष म्हणजे रोजच्या वापरात जी भांडी नसतात, कप बशे, सर्विंग बाउल्स, त्याच्यानंतर काचेची ग्लासा, ही सगळी भांडी धूळ खायत बसलेली असतात. ही धूळ खायत पडलेली जी भांडी असतात ती हातान घासूचा म्हणजे अर्धोमूड थयत जात. डिशवॉशरमध्ये खूप सारी भांडी राहतात, पण ती भांडी आपण कशा प्रकारे लावतो ह्याच्यावर बराचसा आपला क्लिनिंग अवलंबून असता. मोठी भांडी खाली आणि छोटी भांडी वर. आणि हो, काचेची भांडी घासता घासता पटकन फुटतात आपल्या हातान, पण डिशवॉशरमध्ये अजिबात फुटत नाही. आणि आपण आपल्या हातान जी भांडी घासतो ना काचेची, ती अजिबात स्वच्छ तितकीशी दिसत नाही, पण डिशवॉशरमध्ये ती भांडी अतिशय चकचकीत दिसतात. आणि डिशवॉशरमध्ये त्यांका अजिबात स्क्रॅच सुद्धा पडत नाहीत. आपण घासल्यावर त्यांका स्क्रॅच पण पडतं. भांडी स्वच्छ होण्यासाठी डिशवॉशरमध्ये डिशवॉशर सॉल्ट आणि लिक्विड ह्या आपणाक आधीच टाकून ठेवचा लागता. आणि त्याच्यानंतर आपणाक भांडी ज्यावेळी आपण घासू त्यावेळी डिशवॉशर पावडर आपणाक टाकूची असता. नाहीतर ह्या सगळ्यासाठी एक दुसरा पर्याय असता, तो म्हणजे डिशवॉशर टॅबलेट. या डिशवॉशरच्या टॅबलेट्सची 900 ते 1000 अशी किंमत असता. आणि मी तुमका ह्याच्या आधीच सांगितलंय लिक्विड, सॉल्ट आणि पावडर यांची किंमत सुद्धा 800 ते 900 या दरम्यान असता. म्हणजेच काय, घोडा की भाडा एकच असता. म्हणजेच आपणा कामवाळणीचे पाय धरूचे नसते आणि भांडी स्वच्छ होई असते, तर डिशवॉशर ह्यो चांगलो पर्याय असा. श्री स्वामी समर्थ. बाय, टेक केअर.